रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. शांत झोप येण्यासाठी काही जण गोळ्या खातात. लक्षात ठेवा, झोपेच्या गोळ्या खाणं म्हणजे शरीराला अतिशय बाधक आहे. आणि या झोपीच्या गोळ्या अवॉइड करण्यासाठी, मन शांत होऊन शांत झोप लागण्यासाठी बऱ्याच जणांच्या या तक्रारी आहेत बरं का. असंख्य लोकांच्या या तक्रारी आहेत. सर्व समाधान आहे, सुख आहे, चिंता कोणती नाही, तरी सुद्धा अंथरुणावर तास तास 2-2 तास पडून राहतात तरी झोप येत नाही. आता मिनिमम अडल्ट किंवा प्रौढामध्ये कमीत कमी 7, जास्तीत जास्त 9 तास झोप होणं आवश्यक आहे. झोपेचं साधं सोपं मी तुम्हाला औषध न सांगता एक म्हण सांगतो. जो सकाळी 6च्या आत उठतो, लक्षात ठेवा, सकाळी 6 नंतर जो झोपलेला आहे त्याला रात्री कधी झोप येत नाहीये. असंख्य वेळा उठावं लागतं, असंख्य वेळा तो जागा होतो. जागा झाला की पुन्हा झोप लागत नाही. त्याच्यामुळं झोपायचं केव्हा याच्यापेक्षा चांगली झोप येण्यासाठी आपण उठायचं सकाळी केव्हा, हे फार महत्वाचं असतं. माझे जे उपाय आहेत ना, ते उपाय सर्वात वेगळे असतात आणि मी शास्त्रीय सर्व सांगतो. कारण झोपेसाठी आवश्यक असणारा मेलॅटोनिन हा हार्मोन पिनियल बॉडी, ब्रेनमध्ये म्हणजे मेंदूमध्ये सेंट्रल पार्टला पिनियल बॉडी नावाची एंडोक्राइन ग्लँड असते. आणि ही एंडोक्राइन ग्लँड मेलॅटोनिन सिक्रेट करत असते. And this melatonin is essential for good sleep. आलं का लक्षात तुमच्या? आणि हा मेलॅटोनिन जर सिक्रेट नाही झाला पिनियल बॉडीकडून, तर तुम्हाला मग झोपेच्या गोळ्या खाऊन सुद्धा लक्षात ठेवा झोप येत नाही. तर पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवा, ज्यांना 7 ते 8 तास झोप आवश्यक आहे त्यांनी सकाळी 6च्या अगोदर उठणे आणि सायंकाळी 9च्या आत जेवण करून 8 ते 9 या कालावधीमध्ये जेवण करणं आवश्यक आहे. आता या जेवणामध्ये पिनियल बॉडी ऍक्टिव्हेटेड करून तिच्याकडून मेलॅटोनिन हा हार्मोन सिक्रेट झाला पाहिजे. तिच्या शेजारी पिच्युटरी ग्लँड असते. ती ग्लँड शरीरातील सर्व हार्मोन्स बॅलन्स करत असते. आणि मास्टर ग्लँड आहे ती. या ग्लँडच्या अंडर सर्व ग्लँड येतात. म्हणजे पहिल्यांदा हार्मोनल इम्बॅलन्स जर शरीरामध्ये असेल, मग ते स्त्रीमध्ये असेल पुरुषामध्ये असेल, तर झोप येत नाही. आणि झोप येण्यासाठी लक्षात ठेवा, हार्मोन्स बॅलन्स होणं फार महत्वाचं आहे. ते जर करायचं नसेल तर मेलॅटोनिन हा जेवणामध्ये अशा पद्धतीनं अन्न तुम्ही सायंकाळच्या आहारामध्ये वापरणं आवश्यक आहे की जेणेकरून पिनियल बॉडी जरी ऍक्टिव्हेट नाही झाली तर ते अन्न आपल्या पोटात गेल्यामुळं आपणास शांत पद्धतीने झोप लागेल. आता जे उठत नाहीत 6च्या आत, परंतु त्यांना शांत झोप पाहिजे. काय म्हणजे सूर्य उगवल्यानंतर 8 वाजता 9 वाजता उठतात, रात्री मग 12-1 वाजेपर्यंत जागरण करतात.
आता पहिल्यांदा झोप येण्यासाठी ड्रिंक, कुठलंही सॉफ्ट ड्रिंक सायंकाळी कधी घ्यायचं नाहीये. पहिली महत्वाची गोष्ट. ते तात्पुरतं तुम्हाला वाटत असेल की सर ड्रिंक घेतल्यानंतरच आम्हाला झोप येते, परंतु दॅट इज आर्टिफिशियल, हे जे आहे. पण तुमच्या शरीराला इतकी बॅड हॅबिट लागेल, ते ड्रिंक घेतल्यानंतर नाही जर घेतलं तर तुमचं शरीर, लक्षात ठेवा, थरथर 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 कापायला सुरुवात होईल. मग या अल्कोहोलच्या ॲडिक्शन मध्ये मनुष्य का जातो, त्याला केवळ कारणच आहे. त्याच्यामुळं अल्कोहोल घेणे टाळा. कॅफेन असलेलं कुठलाही पदार्थ सायंकाळी 7च्या पुढं घेऊ नये. मग तो चहा असेल, कॉफी असेल किंवा कुठल्याही प्रकारचं सॉफ्ट ड्रिंक असेल, घेऊ नये, लक्षात ठेवा. मग झोप येण्यासाठी पदार्थ खावेत कोणते? आहारामध्येच आपल्या फक्त चेंज करायचं. तर लक्षात ठेवा, कमीत कमी तुम्ही वाटीभर भात खाणं सायंकाळच्या जेवणामध्ये आवश्यक आहे. पहिली महत्वाची गोष्ट. जेवण्याच्या अगोदर 2 बदाम किंवा अक्रोड, बदाम असेल किंवा अक्रोड असेल, हे पदार्थ दोन्ही त्यातल्या त्यात बदामच, 2 बदाम खाणं फार महत्वाचं आहे. मी अनेक उपाय सांगतोय. सायंकाळच्या जेवणामध्ये लक्षात ठेवा, कच्चं टोमॅटो जर तुम्ही खाल्लं तरी तुम्ही जेवण केल्यानंतर एक अर्ध्याभर तासात तुम्हाला झोप येते. हे पदार्थ मी जे मेलॅटोनिन सिक्रीट, मेलॅटोनिन पिनियल बॉडीचं कार्य, पिनियल बॉडी ॲक्टिवेट करून नाही ॲक्टिवेट झाली तरी सुद्धा मेलॅटोनिन असलेले हे पदार्थ सांगायला लागलो. जे मांसाहारी आहेत त्यांनी आपल्या आहारामध्ये सायंकाळी अंडी किंवा मच्छी हे जर खाल्ले, लक्षात ठेवा. मग आता इथं महत्वाची गोष्ट आहे, सायंकाळच्या जेवणामध्ये तळलेले पदार्थ, तेलकट पदार्थ, अति जेवण कधीही करू नये. हे तेलकट पदार्थ वगैरे, आणि तुम्ही हे पदार्थ खाल्ल्याशिवाय राहत नाही. मग हे जर पदार्थ तुम्ही आहारामध्ये जर घेत असाल तर तुम्हाला कशी झोप येणार सांगा बरोबर. तर एवढे सांगितलेले एवढे जर पदार्थ खाल्ले, आणखीन बी पदार्थ आहेत. सायंकाळी जेवण्याच्या अगोदर जर तुम्ही द्राक्षे खाल्ली, लक्षात ठेवा, किंवा जेवणाबरोबर तुम्ही द्राक्ष खाल्ली तरी तुम्हाला शांतपणे झोप येऊ शकते. जर तुम्हाला हेही करायचं नसेल, मी फक्त वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला उपाय सांगायला लागलोय. तर सायंकाळच्या जेवणात तुम्ही केळी, 1-2 केळी, 1 केळी जर खाल्ली तरी तुम्हाला शांतप्रमाणे झोप लागेल. आणि हे काहीच करायचं नसेल तर शेवटचा मी साधा सोपा उपाय सांगतो. अर्धा ग्लास गरम दूध जेवण झाल्यानंतर, त्याच्यामध्ये चतकुर चमचा हळद आणि अर्धा चमचा मध हे टाकलं त्या दुधामध्ये. 1 ग्लास घ्या दूध, काय बिघडतं. मात्र मधुमेह असलेला पेशंट, इथं तुम्ही मध वापरू शकत नाही. मग अशा व्यक्तीने बाकीचे जे पदार्थ सांगितले ते पदार्थ जर खाल्ले तर त्यांना झोप व्यवस्थित येऊ शकते. मात्र ज्यांना मधुमेह नाही आहे त्यांनी हे अर्धा चमचा मध, 70 चमचा हळद आणि 1 अर्धा किंवा 1/4 ग्लास
दूध, कोमट दूध, थंड असलं तरी सुद्धा चालतं. हे जर पिलं तुम्ही तर तुम्हाला झोप कधी लागली ही सुद्धा कळायची नाही. अनेक उपाय मी सांगितले, आणखीनही भरपूर आहेत, परंतु सांगून मी व्हिडिओ मोठा करू इच्छित नाही. एवढे पदार्थ तुमच्यासाठी सफिशियंट झाले. ते एक उपाय सांगायचा आणि त्याच्यावरती सगळी 10-15 मिनिटं घालवायची. मी अनेक उपाय एवढ्या व्हिडिओमध्ये सांगितले. यातील तुम्ही योग्य ते उपाय करा. भगवंताचं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठला 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 विठ्ठला.